चर्चगेट जवळील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागली। अग्निशमन दलाच्या जवळपास 8 गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। मात्र आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अक्षय वंकानी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अक्षय, चर्चगेट जवळील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागलेली आहे, काय अपडेट? नक्कीच वृषाली, सध्या आपण या चर्चगेट स्टेशन परिसराच्या आयकर विभागाच्या समोर आहोत आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण चर्चगेट स्टेशनचं जे आयकर विभागाचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या तळमजल्याच्या घराला ही संपूर्ण शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मोठे धुराचे लोड जे आहेत ते या संपूर्ण आयकर विभागाच्या या कार्यालयामधून येताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात आग जी आहे ती संपूर्ण तळमजल्यावरती पसरलेली असल्याचं पाहायला मिळतं। जवळपास आठ अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की कधी ही संपूर्ण आग लागली आणि कशामुळे आग लागली तुम्हाला माहिती आहे का? एक तासाभरापूर्वी शॉक सर्किटमुळे आग लागलेली आहे। शॉक सर्किटचं कारण म्हणजे जेव्हा वायर पेटते तर पहिले वायरीचा वास, त्या धुराचा वास आला तेव्हा समजलं की आग लागली आहे शॉर्ट सर्किट। आग कुठे लागली आहे नक्की? बेसमेंटमध्ये लागली आहे, 10 नंबर रूम बेसमेंटला। पहिल्या माळ्यावर अजून पोहोचलेली नाही ना तळ मजल्यावर पोहोचलेली नाही, ती बेसमेंटलाच लागलेली आहे अजून पण। इन्कम टॅक्सला खाली बेसमेंट आहे, त्या बेसमेंटच्या 10व्या रूमला आग लागलेली आहे। आतापर्यंत कोणी आतमध्ये अडकलेले आहेत कर्मचारी? होते अडकलेले पहिल्या माळ्यावर 2 कर्मचारी नव्हते, ते घाबरून एका रूममध्ये बसले होते। ते आता त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले। आता ऑफिसमध्ये कोणीही शिल्लक राहिलेलं नाही। तर आपण पाहिलं तर मोठे धुराचे लोट जे आहेत ते या संपूर्ण परिसरामधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो की ही जवळपास 8 अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी आग विझवण्यासाठी पोहोचलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी परिसरामध्ये आता तैनात झालेला आहे आणि त्याचसोबतच मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, त्याचसोबतच अग्निशामक दलाचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी तात्काळ दाखल सुद्धा झालेले आहेत आणि ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या सगळ्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 8 संपूर्ण पाण्याचे बंब जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ही आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कालच खरं तर स्वातंत्र्य दिवस झाला आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण आयकर विभाग जे आहे ते या ठिकाणी सजवलेलं गेलेलं होतं आणि आज थोड्या वेळापूर्वी आत्ता ही संपूर्ण आग जी आहे ती खरं तर बेसमेंटमध्ये लागलेली आहे आयकर विभागाच्या, आणि आयकर विभागाच्या बेसमेंटमधून ही संपूर्ण आग जी आहे ती हळूहळू वरपर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि धुराचे लोण जे आहेत आगीमुळे निर्माण झालेले ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही अग्निशामक दलाचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आग विझवण्याचे काटोकाट शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी होताना त्यांच्याकडनं पाहायला मिळत आहेत। आपण जर या संपूर्ण धुराची व्याप्ती पाहू शकतो, धूर जो आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळतोय आणि खरं तर पहिल्या मजल्यावरती 2 व्यक्ती जे आहेत ते कुठेतरी अडकलेले असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे आणि लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती जी आहे ते इथच्या काही कर्मचाऱ्यांकडनं देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात इथे अग्निशामक दलाचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं आग विझवण्याचे संपूर्ण प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सुरू झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण आयकर विभागाचं हे कार्यालय जे आहे ते आता या ठिकाणी रिक्त करण्यात आलेलं आहे, परंतु 2 व्यक्ती जे आहेत ते या ठिकाणी अडकलेले असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी उपस्थित लोकांकडनं समजते। अद्याप कुणी अडकलेले आहेत का, कुणी कर्मचारी नाही? वरती 2 अडकलेली व्यक्ती होती, त्यांना बाहेर काढलेलं होतं। त्यांना आग कुठेपर्यंत पोहोचली? आग बेसमेंटमध्ये, वरती बाकी काही झालेलं नाही नुकसान। तर आग कुठेपर्यंत? आता ही बेसमेंटला आहे, पूर्ण बेसमेंटला आग आहे। अडकलेत कुणी कर्मचारी? आता 7व्या माळ्यात। खरं तर आपण पाहिलं तर संपूर्ण ही आग जी आहे आयकर विभागाला लागलेली होती ती संपूर्ण या इमारतीच्या बेसमेंटला आग लागलेली आहे आणि ती हळूहळू आग जी आहे ती वर वाढत चाललेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 कर्मचारी जे आहेत ते अडकलेले होते
आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी पहिल्या मजल्यावरती दुसऱ्या मजल्यावरती आपण पाहू शकतो की अग्निशामक दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तिथून देखील खाली जाऊन बेसमेंटमध्ये आग विझवण्याचा त्यांचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास 8 अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि ही अनेक अग्निशामक दलाचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या सर्व अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत आणि पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने तैनात झालेले आहेत, कारण की कोणताही अनुचित प्रकार या आगीच्या निमित्ताने घडू नये याकरता ही संपूर्ण दक्षता जी आहे ती या सर्व पोलीस अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी पार पाडली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने आता अग्निशामक दलाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते त्यांच्याकडनं होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वृषाली, नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवळपास 8 गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचल्यात. बेसमेंटला आग लागलेली आहे आणि अडकलेले 2 कर्मचारी यांना बाहेर काढण्याचे सध्या प्रयत्न सुरू होते, त्यांना यश आलेले आहे. चर्चगेट जवळील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागलेली आहे आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहेत. जवळपास अग्निशमन दलाच्या 8 गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. बेसमेंटला आग लागलेली आहे आणि ही आग वाढू नये यासाठी अग्निशमन दलाकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत. आत 2 अधिकारी अडकले होते, त्यांनाही बाहेर काढण्यात सध्या यश आलेलं आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात अद्याप काही स्पष्टता नाहीये. मात्र या 2ही कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे. चर्चगेट जवळील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागलेली आहे, बेसमेंटलाही आग लागलेली आहे अशी माहिती सध्या समोर आली आहे. चर्चगेट जवळच्या आयकर विभाग कार्यालयाला लागलेली ही आग आणि त्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात आणि लवकरात लवकर या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. 2 कर्मचारी या कार्यालयात अडकले होते, मात्र या 2ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात सध्या यश आलेलं आहे. या आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र संपूर्ण बेसमेंटला आग लागल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे.